आज बनवलेला आहे जिरा सोडा प्रीमिक्स. कसं बनवायचं आहे चला रेसिपी पाहूया. मंडळी, उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आपला आहार जो आहे ना तो टोटली बदललेला आहे. आता आपण गरम पदार्थ सोडून आता थंडे पदार्थ खायला सुरुवात करणार आहोत आणि बरेचशा गोष्टी आपण खूप खाल्ल्या जातात त्यावेळी त्या पचायला खूप त्रास देतात. तर अशा वेळी पटकन आणि झटकन तयार होणार आहे सोडा प्रीमिक्स. कसं बनवायचं आहे तर त्यासाठी मी घेतलेली आहे कढई गरम केलेली आहे आणि इथे मी ना जवळजवळ 30 ग्रॅम इतके जिरे घेतलेले आहेत. ते छान असे खमंग भाजून घेतलेले आहेत आणि त्यासोबतच ना 17-18 काळ्या मिऱ्या घेतलेल्या आहेत. दोघंही छान असे खमंग भाजून घ्यायचे, म्हणजे अगदीच करपटवायचे नाही आहेत. ते त्यांचा फक्त जो वास आहे ना तो छान असा यायला हवा इतपत भाजून घ्यायचे आहेत. तर आता मी भाजून घेतले आहे. तुम्ही ही पावडर तुम्हाला जास्त हवी असेल तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेऊ शकतात. तर गॅस बंद करते. ही आता भाजून झालेली आहे, छान वास पण आलेला आहे. आता ही गार होण्यासाठी ठेवते साईडला आणि गार झाल्यानंतर ना मिक्सरमध्ये छान अशी बारीक दळून घ्यायची आहे. गार झाले ना की ते पटकन दळलं जातं. गरम गरम जर तुम्ही दळाल तर त्याला वेळ लागतो. तर गार झाल्यानंतर मी छान हे दळून घेतलेली आहे. बघा मस्तपैकी पावडर झालेली आहे. पण अजूनसुद्धा थोडंसं आपल्याला मी चाळून घेणार आहे, कारण की ना जे जिऱ्याचे जे मोठे मोठे हे असतात म्हणजे काड्या म्हणूया आपण त्याला, तर त्या शिल्लक राहतात. तर त्या घशात वगैरे अटकतात, त्यामुळे त्या छान असं पूर्ण पावडर व्हायला हवी. तर त्यासाठी पूर्ण अशी जिरा छान असा बारीक दळून घेतलेला आहे आणि काढून घेतलेला आहे. आता हा जो पावडर आहे ना वरचा जो चौथा आहे तो उरलेला, तर तो मी वापरणार आहे चिकन मटन नॉनव्हेजमध्ये. तर तो मी साईडला ठेवते आणि बघा एक छान अशी मस्त अशी स्मूथ अशी पावडर तयार झालेली आहे. आणि हे आहे आपल्या जिरा सोड्याचं जिरा प्रीमिक्स. तर हे आहे प्रीमिक्स. तर अतिशय पटकन आणि झटकन होतं आणि वस्तू आपल्या घरातच आहेत, अजिबात काही मार्केट घेऊन आणलेलं नाही आहे. तर आता सोडा कसा बनवायचा आहे तर ते तुम्हाला सांगते. तर एक ग्लास घ्यायचा आहे, रिकामा काचेचा कुठलाही ग्लास घ्या. त्यामध्ये घालायचा आहे अर्धा लिंबाचा रस. त्यानंतर घालायचं आहे साखर. मी साखरची अशी पावडर करून ठेवते, म्हणजे पटकन ती विरघळली जाते. तर तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकतात. थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं ना काळं मीठ घातलेलं आहे. आणि हा जिरा सोडा प्रीमिक्स आहे ना, तर तो थोडासा म्हणजे अर्धा चमचा घ्यायचा आहे. छान असं मिक्स करायचा आहे. संपूर्ण वितळल्यानंतर ना यामध्ये घालायचा आहे मार्केटमध्ये मिळणारा सोडा वॉटर. म्हणजे हा जो सोडा आहे तो आपल्याला मार्केटमध्ये अगदी इझिली मिळतो. तर हा घालायचा आहे आणि बस तुमचं हे जिरा सोडा ड्रिंक रेडी आहे. अगदी झटपट आणि पटकन असं हे तयार होतं जर तुम्ही ही प्रीमिक्स पावडर आधीच बनवून ठेवली तर. तर लिंबू साखरेच्या ऐवजी तुम्ही जर सरबत प्रीमिक्स बनवून ठेवलं असेल ना तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात. तर सरबत प्रीमिक्स माझं अजून तयार होते, अजून बनवले नाही आहे, तर त्यामुळे मी लिंबू आणि साखरेचा वापर केलेला आहे. तर पचन संस्था सुधारणारं हे जिरा सोडा सरबत अतिशय टेस्टी लागतं आणि तुम्ही विचारच नाही करू शकणार की तुम्ही हे घरी बनवलेलं आहे. एकदम भारी असं महागड्या हॉटेलमध्ये पितो तसं हे लागतं. जेवणाआधी किंवा जेवणानंतर तुम्ही हा जिरा सोडा पिला तर तुम्हाला पोटात अजिबात अपचन होणार नाही, गॅसेस होणार नाहीत आणि तुमची जी पचन संस्था आहे ना ती छान अशी सुरळीत होते. तर मी इथे काचेच्या बॉटलमध्ये हे भरवून ठेवलेलं आहे आणि जेव्हा मला गरज पडेल म्हणजे संपलं की लगेच बनवेन, कारण की बनवायला खूप सोपं आहे. त्यामुळे खूपच एकदा बनवून ठेवायची गरज बिलकुल पडत नाही. आणि अशा पद्धतीने हा जिरा सोडा अगदी टेस्टी होतो. नक्की ट्राय करून पहा. तर बस आजपुरतं इतकंच. हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही सूचना असतील तर कमेंट करा. बाय बाय, थँक्यू.